प्रणाम। परमात्मा एक। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमटी नागपूर उमरेड अंतर्गत आज युरायुरी या गावामध्ये भव्य सेवक संमेलन आयोजित करण्यात आलं आहे। या कार्यक्रमामध्ये सृष्टीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। तसेच आपले सर्वांचे मानव धर्माचे संस्थापक आपले सर्वांचे सद्गुरू महान देगी बाबा जोमदेवजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। तसेच आपल्या सर्वांच्या आई आपल्या जीवाच्या पर्वा न करणाऱ्या आपल्या बाबाला वेळोवेळी साथ देणाऱ्या आपल्या आम्हा सेविकांना मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या सर्व सेविकांच्या लाडक्या वाराणसी आई उपस्थित आहे। आईला माझा प्रणाम। तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मानापुरे काकाजी यांना माझा नमस्कार। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सोनटके काकाजी यांना माझा नमस्कार। आमचे मार्गदर्शक या गावातील मार्गदर्शक सुधाकरजी ठाकरे यांना माझा नमस्कार। तसेच आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे असे नितीन भाऊ जोदे यांना माझा नमस्कार। संपूर्ण मंच सेवक सेविका बाहेर जाऊन आलेले मार्गदर्शक सेवक सेविका गटागटातील आलेले मार्गदर्शक सेवक सेविका बालगोपाल सगळ्यांना माझा नमस्कार। स्वागत गीताला सुरुवात करतो। स्वागतं स्वागतं
स्वागतं स्वागतं स्वागतं स्वागतं स्वागतं स्वागतं स्वागतं बाबा हनुमान जी को करे हम नमन बाबा जुगदेव जी को करे हम नमन स्वागतं 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 नमस्कार खूप खूप सुंदर जोरदार टाळ्या होत्या चिमुकल्यांसाठी खूप असा सुंदर स्वागत गीत आपल्या समोर सादर केला आहे टाळ्याचा कडकडाट होऊ दे एकदा यानंतर माझ्याकडे ज्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली अशा नांद्या परिसराच्या मार्गदर्शिका आपल्याला स्वागत गीत घेऊन येत आहे आपल्यासाठी दुर्गाताई जोरदार टाळ्या होऊ द्या दुर्गाताईंसाठी खूप सुंदर आणि भजनाच्या माध्यमातून ते भजन म्हणत असतात त्यानंतर सोरा बोले हिचा डान्स होणार तयार राहतील चालू हॅलो भगवत कृपा जागृत आहे आपण सर्व मिळून एकट्याने भगवंताला प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा नमस्कार परम पूज्य परमात्माए सेवक मंडळ टिमकी शाखा उमरेडच्या अंतर्गत हिवराहिवरी या गावी भव्य सेवक संमेलनाचा कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमामध्ये सृष्टीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच आपले लाडके सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच आपली वाराणसी उपस्थित आहे त्या आईला सुद्धा माझा प्रणाम आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उमरेडचे मानेपुरे काकाजी यांना माझा नमस्कार तसेच सर्व मंचकावर बसलेले मान्यवर यांना माझा नमस्कार आणि बाहेरगावून आलेले सर्व सेविक सेविका बालगोपाल यांना माझा नमस्कार मी एक छोटासा स्वागत गीत म्हणणार आहे पाहुण्यांचे पुष्पमालेने स्वागत झाले आहे आता मी शब्दरूपी पाहुण्यांचे स्वागत म्हणणार आहे तरी शांतरूपी सर्वांनी ऐकून घ्यावे अर्पुनिया पुष्पगुच्छ भाव सुमांचे ऐकुनिया पुष्पगुच्छ भाव सुमांचे प्रेम भरे स्वागत करू पाहुण्यांचे प्रेम भरे स्वागत करू पाहुण्यांचे अर्पुनिया पुष्पगुच्छ भाव सुमांचे अर्पुनिया पुष्पगुच्छ भाव सुमांचे प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे पुष्पगुच्छ भाव सुमांचे अर्पुनिया पुष्पगुच्छ भाव सुमांचे प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे प्रेम भरे स्वागत करू पाहुण्यांचे आले मांगल्य त्या पावलांनी झाले चैतन्य
पुष्पगुच्छ भाव सुमांचे प्रेम भरे स्वागत करू पाहुण्यांचे प्रेम भरे स्वागत करू पाहुण्यांचे सेवक संमेलनाच्या कार्यक्रमात पाहुणे आले या हिवऱ्या गावात सेवक संमेलनाच्या कार्यक्रमात सेवक आले या हिवऱ्या गावात भान हरे पान पुरे भाग्य सेवकाचे भान हरे गान पुरे भाग्य सेवकाचे प्रेम भरे स्वागत करू पाहुण्यांचे प्रेम भरे स्वागत करू पाहुण्यांचे अर्पुनिया पुष्पगुच्छ भाव सुमांचे अर्पुनिया पुष्पगुच्छ भाव सुमांचे प्रेम भरे स्वागत करू पाहुण्यांचे प्रेम भरे स्वागत करू सेवकांचे प्रेम भरे स्वागत करू सेवकिन्यांचे नमस्कार. खूप खूप सुंदर ताईंसाठी टाळ्यांचा जयघोष करू द्या. त्यानंतर स्वरा भोले सुंदर असं धन्यवाद काकू खूप सुंदर असं स्वागत आपण सादर केलं आहे. नागपूरहून आलेले सुभाषजी अहिरकर साहेब यांचे स्वागत नंदीजी यांच्या स्वागत श्री नंदीजी बोले करतील अशी त्यांना विनंती करतो. स्वागतासाठी आमंत्रित केले होते. आपल्याला जागा उपलब्ध करून दिली. हिवरा परमात्मा ग्राम व्यसनमुक्ती संस्थेला त्यांनी आपली मालकीची जागा दान म्हणून दिली. असे आमच्या गावचे बाबांचे सेवक मान्य श्री रुपेश भाऊ रामभाऊजी बकाल यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यावं आणि बकाल साहेबांचे स्वागत आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्य श्री डॉक्टर संपत साहेब करतील अशी मी विनंती करतो. तसेच यानंतर तयार राहतील. हा ट्रॅक्टर टँकरच्या ट्रॅक्टरला लागून आहे त्यांनी चालू ज्या कोणा शोकाकडे असेल त्याने लवकरात लवकर आणून द्यावे कारण पाण्याची आवश्यकता आहे. गुरुप्रसाद तांबा यांचा सुंदर असा कार्यक्रम होणार आहे आणि यानंतर माझ्या ठिकाणी सूत्रसंचालन म्हणून मी नरोजी वेलोरकर यांना विनंती करतो की त्यांनी सर्व कार्यक्रम सांभाळावा. नुकत्याच झालेल्या डान्सला आणि भाऊ आणि भाऊ तसेच त्यानंतर सचिव आणि चौधरी साहेब रामदासजी सहारे साहेब यांच्याकडून सुद्धा 50 मिळाले. अकापुरी भाकरे साहेब रमेश भाऊ सावरकर यांच्याकडून सुद्धा 50-50 रुपयांचे असे 4 बक्षीस 200 रुपये या मुलीने घेऊन द्यावे. स्वरा कृपा मंचावर येतील. तसेच रामभाऊ चंदनमोहन यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचे बक्षीस मिळाले. विठ्ठलभाऊ महाले यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचे बक्षीस मिळाले. कृपया सोडा.
चालू करा डान्स. घ्या कोणी या लवकर. कवडूजी लुचे यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचे बक्षीस मिळालेले आहे. 50 स्वराला सुद्धा 50 रुपयाचे बक्षीस त्यांच्याकडून देत आहे. आपण सर्व मिळून एकतेने भगवंताला आणि बाबाला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा सर्वांना माझा नमस्कार. आज दिनांक 31 मार्च 2025 रोज सोमवारला बाबाच्या शिकवणीप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक संघटना टीम की नागपूर अंतर्गत परमात्मा एक उमरेडच्या वतीने परमात्मा एक ग्राम व्यसन मुक्ती संस्था हिवराहिवरी तहसील उमरेड जिल्हा नागपूर यांच्या सहयोगाने हिवराहिवरी या नगरी मध्ये पहिल्यांदा भव्य सेवक संमेलन जनरल हवन कार्य व रथयात्रा कार्यक्रम आयोजित केला आहे करण्यात आलेला आहे. तरी सर्व कार्यक्रमाचे दृष्टीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. यांना माझा प्रणाम. तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी मानव धर्माचे संस्थापक आमचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी बाबाला प्रणाम. मानव धर्माचे संस्थापक आणि आमचे सद्गुरू महान त्यागी बाबा उपस्थित आहे. यांना माझा प्रणाम. तसेच आमचे लालकी वाराणसी आहे मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे. आईला या मुलाचा नमस्कार. त्याचप्रमाणे अध्यक्ष म्हणून आज लाभलेले उमरेड संस्थेचे अध्यक्ष श्रीमान्य धनराज मानापुरे साहेब काकाजी यांना माझा नमस्कार. तसेच आजच्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष श्रीमान्य नागपूरहून आलेले गट क्रमांक मार्गदर्शक सुनील भाऊ पचघरे साहेब यांना काकाजींना माझा नमस्कार. तसेच याचप्रमाणे कार्यक्रमाला वेगवेगळे मार्गदर्शक करणारे माझे मोठे बंधू या कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीमान्य शंकर भाऊ सोनटके साहेब गट नंबर 10 चे मार्गदर्शक नागपूर यांना माझा नमस्कार. तसेच सुद्धा उपस्थित त्या भाऊंना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे आमचे सहकारी पिरावा या गावातील मार्गदर्शक श्रीमान्य सुभाषरावजी गुरवकर साहेब सुद्धा यांना माझा नमस्कार. तसेच माझे दुसरे सहकारी नांद या परिसरातील मार्गदर्शक श्रीमान्य नत्तूजी मामुलकर साहेब उपस्थित आहेत. साहेबांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला लाभलेले कार्यक्रमाचे सहकार्य साहेब यांना माझा नमस्कार. तसेच उपस्थित कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती साहेब या गावातील प्रथम नागरिक गावाच्या सरपंच सुजिताबाई शेळकी सुनबाईला माझा नमस्कार. तसेच मंचावर बसलेले सर्व सहकारी मार्गदर्शक व मुख्य म्हणून लाभलेले सर्व माझे पाहुण्याला माझा नमस्कार. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला गावातील सर्व नागरिक सहकारी लाभलेले गावातील मंडळींना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे गावागावात गटागटात असलेले सर्व सेवक सेविका सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे नियोजन या परिसरातील सर्व सेवक सेविका आणि बाळगोपाळ माझा आदरपूर्वक नमस्कार. सर्वांना माझा नमस्कार. सेवक बंधूंना मी या परिसराचा मार्गदर्शक म्हणून आपल्या समोर या कार्यक्रमाचा वास्तविक सादर करीत आहे. सेवक बंधूंना महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची जन्मतारीख 3 एप्रिल 1929 साली टिमकी नागपूर येथे जन्म झाला. बाबांनी वयाच्या 25व्या वर्षी मानव धर्माची स्थापना केली आणि सर्व समाजाला व्यसन
अंधश्रद्धा वाईट व्यसनातून कष्टी दुःखी लोकांना जनजागृत करून त्यांना मानव धर्माची सत्य मर्यादा प्रेमाची तत्वशब्द नियमाचे जीवन सुखी केले। सेवकांना सेवक बंधूंना मी सुद्धा मार्गाचा सेवक झालो। अगोदर मी अंधश्रद्धेत त्रासून गेलो होतो। माझे मार्गदर्शक स्वर्गीय श्रीमान्य वसंतरावजी गवळी यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून या मानव धर्माला सेवक झालो आणि मी या गावातील प्रथम सेवक आहे हवं। त्यानंतर माझे मार्गदर्शक त्यांच्या मनानुसार मी माझ्या मार्गदर्शना म्हटलं होतं सुधाकरा तू हा हिवरावडी परिसरामध्ये एकच बाबाचा सेवक आहे, एकाचे 100 होती असा यांचा वसंतराव गवळी यांचा शब्द होता। आणि तो आज शब्द आज माझ्या गावचा मार्गदर्शक म्हणून मी आपले सर्व सेवकाचे व हिवरा येथील सर्व सेवकाचे या कार्यक्रमाला उपस्थित आलेले म्हणून मी आभार मानतो। एकच मी आपलं वास्तविक भाषण थांबवतो। सुद्धा सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार नमस्कार नमस्कार। धन्यवाद ठाकरे साहेब, खूप सुंदर गोड शब्दामध्ये प्रस्तावना मांडली। खूप खूप धन्यवाद। एक माझी नम्रतेची विनंती आहे सर्व सेवक बांधवांना मार्गदर्शकांना की मार्गदर्शन असं करा हिवरा हिवरी परिसरातील 5 तरी घरातले सेवक या मार्गाशी जुळले पाहिजे, तेव्हाच्या सेवक संघवाल्यांना महत्व येईल। याचे त्याचे कपडे धुवू नका आणि फाडू नका। मार्गदर्शन असं करा की मी मार्गात आलो कशासाठी आणि पहिल्या दिवसाची आठवण ठेवा आणि त्याच पद्धतीने इथं मार्गदर्शन करा, अन्यथा कोणी दुसरं मार्गदर्शन करू नये। हिवरा हिवरी सेवकांना म्हणजे हिवरा परिसरातील गावकऱ्यांना आपल्याला जागवायचं आहे, लक्षात ठेवा। यानंतर आदरणीय बाबांची सेविका वैशालीताई झाडे आपला अनुभव व्यक्त करतील, वेळेच्या अभावी करतील अशी मी विनंती करतो आणि सर्वांनी आपलं मार्गदर्शन थोडक्यात करावे अशी मी विनंती करतो। आपण सर्व मिळून भगवंताला एकतेने प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर टीम की शाखा उमरेडच्या वतीने आज हिवरा हिवरी या गावातील भव्य दिव्य असं सेवक संमेलन आयोजित करून एका भगवत कार्याचे हवन कार्य आणि रॅली आणि एका परमेश्वरी कार्याच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली आहे। या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माते स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। तसेच दुखी कष्टी लोकांना सुख समाधान देणारे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी हे सुद्धा या चर्चा बैठकीला उपस्थित आहेत, बाबांना सुद्धा माझा प्रणाम। तशा सर्व सेवकांच्या आई वाराणसी आई सुद्धा या चर्चा बैठकीला उपस्थित आहे, आईला सुद्धा माझा प्रणाम। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष श्री माननीय मानापुरे भाऊसाहेब हे सुद्धा या चर्चा बैठकीला उपस्थित आहे, भाऊसाहेबांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच नागपूरवरून आलेले
पचगळे भाऊसाहेब हे सुद्धा या चर्चा बैठकीला उपस्थित झाले. भाऊसाहेबांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच नागपूरहून आलेले सोनटोके भाऊसाहेब हे सुद्धा या चर्चा बैठकीला उपस्थित झाले. भाऊसाहेबांना सुद्धा माझा नमस्कार. रामटेकहून आलेले महाजन भाऊसाहेब हे सुद्धा या चर्चा बैठकीला उपस्थित झाले. भाऊसाहेबांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच आमच्या हिवरायुरीतील या कार्यक्रमाचे आणि सर्व शौकांचे या परिसरात सर्व शौकांचे मार्गदर्शक माझे मार्गदर्शक श्री माननीय ठाकरे मामाजी हे सुद्धा या चर्चा बैठकीला उपस्थित आहे. ठाकरे मामाजींना सुद्धा माझा नमस्कार. या व्यासपीठावर असणारे सर्व माननीय ज्येष्ठ सेवक सेविका बालसेवक पाहुणे मंडळी गावकरी या सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आपण सर्व मिळून या भागवत कार्याची एक गुंता या चर्चा बैठकीमध्ये प्रत्येकदा आपण या चर्चा बैठकीच्या माध्यमातून ऐकतो आणि प्रत्येक सेवक दुःखी कष्टी असतो तेव्हा त्याच्या कानामध्ये बाबांनी जे उपलब्ध करून दिली जी ही सेवा ही चर्चा बैठक ह्या चर्चा बैठकीच्या माध्यमातून ह्या माईकद्वारे जी ही हवा बळा पसरतो हा प्रसाद पसरतो त्यावेळेस दुःखी कष्टी माणूस ह्या मार्गामध्ये प्रवेश करतो. त्याचप्रमाणे माझ्यावर सुद्धा खूप दुःख होते आणि माझ्यावरती दुःख असल्यामुळे आम्ही या मार्गामध्ये या चर्चा बैठकीच्या माध्यमातून मी प्रवेश केला. त्यावेळेस मला अनेक बाईने मार्गदर्शन केलं. तिच्या मार्गदर्शनातून माझे डोळे उघडले आणि त्यावेळेस मी माझ्या पतीला माझे पती व्यसन करत होते आणि व्यसनामध्ये त्यांना अनेक प्रकारच्या बिमाऱ्या असल्यामुळे ते नोकरी सुद्धा करू शकत नव्हते. त्यामुळे मी विचार केला की या मार्गामध्ये जर गेलं एवढं सुख समाधान मिळताना आपण कशाला कुठे भटकावं म्हणून मी या परमात्माचा शोध घेत माझं सासर इथलंच आहे. तर याच गावामध्ये असा विचार केला मी जेव्हा वडसेला राहत होतो तिथेही मार्गदर्शक होते. तिथल्याही मार्गदर्शनाचं मार्गदर्शन ऐकलं. तिथल्याही चर्चा बैठक अटेंड केल्या. पण मला माझ्या मनात एकच ध्येय होता की माझ्या गावातील कार्यकर्ते सुधाकरजी ठाकरे आहेत. मी माझ्या सासरवरूनच मी मार्गदर्शक शोधील आणि तिथूनच मी कार्य घेईल. माझ्या पतीने ह्या मार्गामध्ये प्रवेश केला. सुख समाधान मिळाला. माझ्या पतीला वाटलं तर मी कोणत्याही मार्गाशी जुळू शकत नाही आणि माझी पत्नी मला दुरुस्त करू शकत नाही. पण मी दुरुस्त करणारी कोणी नव्हती. 3 दिवसाच्या कार्यामध्ये एका दिवसाच्या शब्दामध्ये माझ्या पतीचे विकार वाकार सगळे बिमारी आणि जी काही व्यसन होते ते तुरंत नष्ट झाले आणि माझे पती या मार्गाशी जुडले. माझ्या जीवनात सुख समाधान शांतती लाभली. या 14 वर्षाचा जो कालावधी होता त्या कालावधी मला असं वाटलं की मी उमरेडला कधीही येऊ शकत नाही. माझा परिवार कधीही दुरुस्त होऊ शकत नाही. पण या परमात्माची लीला या भगवंताची कृपा तुम्ही कुठे एका परमेश्वराचे जो कार्य करतो त्याच्या जीवनात हमेशा सुख समाधान येतो. तेव्हा त्याला जो सुख मिळतो त्याच्यानंतर जो माणूस भटकतो त्याला कोणताही भगवंत जवळ करत नाही. त्याप्रमाणे माझ्या पतीने कोणाचीही लुबाडणी केली नाही. या मार्गात आल्यानंतर माझ्या पत्नीने एकही रुपया कोणाचा पचवला नाही. कोणाशी कधीही माझे पती खोटे बोलले नाही. कधीही खोट्याचे व्यवहार केले नाही. आणि शाळेमध्ये सुद्धा 35-30 लोकांचा स्टाफ असून एक परमात्माची गुणगानता एक नाव एक कर्म चांगले विचार कळवले. एक अतोनात द्वेषी माणूस ह्या मार्गाशी जुडला आणि त्या शाळेला सुद्धा विश्वास भरोसा नव्हता. या गडचिरोली जिल्ह्याच्या शाळेला 12 जिल्हा परिषदच्या शाळेला सुद्धा माझे पती गाजले होते आणि त्यांना सुद्धा वाटत होतं की हा व्यक्ती या व्यसनातून कधी मुक्त होत नाही. हा स्वर्गवासी एकदा जाणार ना परिवार खडेवर पडणार. पण माझ्या पतीला माझ्या परमेश्वरी भक्तीने माझ्या कार्यकर्त्यांनी आम्हाला पोटोशीन पकडलं आणि आम्हाला अनुभव दिले. आम्ही कार्य करू
लागलो. म्हणून बाबांनी स्त्रीचा हात का थांबवला? बाईंच्या मागे किती दुःख होते, बाईंच्या मागे सुख समाधान नव्हतं. या व्यसनातून बाईला सुख समाधान दिलं तेव्हा मार्गाची रूपरेषा बाईंच्या ओझा टाकला. जेव्हा शेवटी जेव्हा कार्य करतील, जेव्हा या भगवंताचे कार्य करतो त्यावेळेस तिच्या जीवनामध्ये सुख समाधान केव्हा येतो? ती बाई त्या भगवंताचे तत्व शब्द नियमाने कार्य करायला लागतो. तिच्या जीवनात एकच जीवनाचा उज्ज्वल भविष्य तयार होतो की याच्या पलीकडे मला दुसरं कोणतंही धन दौलत पाहिजे नाही. मला धन दौलत असेल तर माझ्या परिवाराची, माझ्या शेजारा पाजाराची, माझ्या या गावकऱ्याची, जो माझ्या शब्दातून म्हणजे माझ्या मार्गदर्शनातून, जो माझ्या वागण्यातून जो सेवक दुरुस्त होत असेल, त्या सेवकाला माझ्यापासून कशाही प्रकारचं दुःख होत नसेल, तोच या मार्गामध्ये तत्व शब्द नियमाने जगणारा सेवक आणि समोरचे पुढचे कार्य करू शकतो. म्हणून बाबांनी म्हटलेलं आहे, हजारो सेवक होतील, लाखो होतील, पण या मार्गाला टिकून ठेवणारा बाबांच्या तत्व शब्द नियमाने निमावली चालणारा. जर तुम्हाला आज हे सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण दिले नसते, ही सत्याची निमावली दिली नसती, तुम्ही कधी दुरुस्त होऊ शकले नसते. आणि त्या सत्याचा हात जो बाबांनी स्वतः एकदा थांबवला त्या भगवंताशी बोलणं करून, तेव्हापासून हा मानव बाबांच्या शब्दाने नियमाने ती दिशा भरून आहे आणि तो सेवक चालत आहे. म्हणून मार्गदर्शन खूप आहे, मार्गदर्शन करणारे आहे. आज प्रत्येकावरती चुका, दुःख आणि सेवक भटकतो. पण अरे जाशील तरी कुठे? सर्व 32 कोटी देव देवता सोडून या मार्गामध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश केला तर बाबांचा शब्द आहे, माझ्याशिवाय पुन्हा त्याला कोणीही पोटशील पकडणार नाही. म्हणून बाबांनी म्हटलेलं आहे, जाग सेवका तू जाग, तू परमेश्वराला घाबरू शकत नाही, त्या मानवाला का घाबरणार? म्हणून हे मानव आजकाल गडबड का करतो की याला कुठल्याही प्रकारचं तुरंत दुःख येत नाही. बाबांनी म्हटलं का याला तुरंत दुःख येणार नाही. ज्याला ते कार्य चुकीचे करायचे आहे तो त्याला थोडी वेळ तो देतो आणि ज्या वेळेस त्याच्यावरती दुःख येतो तेव्हा त्याची सुटका होत नाही. त्याला व्याजासहित परमेश्वर, व्याजासहित त्याचं सगळं परमेश्वर त्याला शिक्षा देतो. तेव्हा तो शेवट जागतो, तेव्हा त्याची ती वेळ निघून जाते, ती वेळ निघाली असते. म्हणून विचार करा, प्रत्येक जण शौकाने विचार करा. आपलं कुटुंब, आपलं शेजार, आपलं गाव सांभाळून ठेवा. बाबांच्या तत्व शब्द नियमाने जागा. आपल्या मुलाबाळांना जागवा, आपल्या मुलाबाळांना ह्या मार्गाची रूपरेषा कळवा. अरे सुख दुःख ऊन सावली सारखं प्रत्येकावर येणार, पण जी गाई त्या दारूवाल्याला, ज्या बिमार माणसाला सर्व सोडून ह्या मार्गामध्ये आणतो आणि भगवंताचे कार्य करून तुमचा परिवार सुखी ठेवतो, तुमच्या पाठीशी राहतो, इतकी मोठी भगवत कृपा, ती इतकी आपली जीवनाची त्याग बनवते की आपला परिवार एकत्र असो, आपला परिवार चांगला असो, लोकाला दिसण्यासारखा असो. म्हणून शौकीनबाईने विचार करा, कुठे भटकू नका. ह्या मार्गाशिवाय आपल्याला पर्याय नाही. सुंदर असा मार्ग आहे. भगवंताचे कार्य करा, परमेश्वराचे कार्य करा, वेळोवेळी परमेश्वराला आवाज द्या आणि दुःखी कष्टी माणसाच्या मानवाला धावून जा. बाबाने मानव धर्म शिकवला, कोणाची काही शिकवली नाही, मानव धर्म शिकवला. म्हणून माणसात बाबाने भगवंत पाहला, त्या माणसाला भगवंत जागण्यासाठी अगोदर तुम्ही जागा, त्यानंतर दुसऱ्याला जागवा. बोलणारे भरपूर आहे, सुंदर असे मार्गदर्शन तुमच्या समोर घेऊन येणारे आहे. त्याने माझं इतकेच मार्गदर्शन मी थांबवते. सर्वांना माझा नमस्कार. खूप खूप सुंदर. किशोर भाऊ विखे कार्यकर्ता परसोडी आणि राजूभाऊ घाटे कार्यकर्ता बुट्टुगुरू यांचं नुकतंच आगमन झाले आहेत. त्यांचं स्वागत होत आहे. कृपया टाळून त्यांचं स्वागत करावं. बघा नुकतंच पैशाताई घाडे यांचं मार्गदर्शन झालं आणि बघा कुठेतरी एक ज्याला आपण समाजामध्ये दारूचं
एक थैमान घातलेला व्यक्ती त्यांचे धाडसर आज त्यांच्या बरोबरचे जवळपास 7 ते 8 मित्र दारूच्या व्यसनामुळे मरण पावले आणि खरंच गुरुजींचा पण नंबर लागलेला असता जर हा मार्ग त्यांना मिळाला नसता तर आज जसं बघा वाण्याचा वाल्मिकी होतो तसंच एका वाईट पुरुषाचं एका दारुड्या व्यक्तीचं आज एका सत्पुरुषामध्ये ज्यांचं स्थान एक योग्य स्थान त्यांचं या समाजामध्ये आहे अशा व्यक्तीची दारू व्यसन बंद झालं आणि त्यांच्या एक समाजामध्ये सुंदर स्थान मिळालं. खूप सुंदर मार्गदर्शन दिलं ताईंनी. बघो सूरज को हथेली से कभी ढक नहीं सकते, सूरज को हथेली से कभी ढक नहीं सकते, समंदर की लहरों को कभी रोक नहीं सकते, ए आसमां तेरी ऊंचाई पता है हमें लेकिन मेरे बाबा जुंदो जी की ऊंचाई कभी नाप नहीं सकते, कभी नाप नहीं सकते. त्यानंतर हॅलो यानंतर आदरणीय बाबांचे सेवक अविनाश दादा झंझार वेळेच्या अभावी अनुभवातून मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. बोलणारे पुष्कळ आहे, सर्वांनी थोडक्यात बोलावे. भगवत कृपा उपस्थित है, अपन सब मिलकर एक साथ प्रणाम करेंगे. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा परम पूज्य परमात्मा एक उगमस्थान संतान टिमकी गट अंतर्गत आज भव्य आणि दिव्य बाबाचे सेवक संमेलन ह्या ठिकाणी ह्या गावामध्ये हवन कार्य पार पडून रॅलीच्या निघून ह्या कार्यक्रमास्थळी पोहोचून मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशाप्रमाणे एका चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे. ह्या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. तसेच आपले सर्वांचे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. तसेच आपले सर्वांचे लाडके वाराणसी जुमदेवजी ठुमरीकर आई सुद्धा उपस्थित आहेत. आईला माझा प्रणाम. आजच्या बैठकीचे वेळ कमी असल्या कारणाने आजच्या बैठकीचे अध्यक्ष महोदय, मंचावरील सर्व मान्यवर मार्गदर्शक, ज्येष्ठ सेवक सेविका, समोर बसलेले ज्येष्ठ सेवक सेविका, आई वडील, भाऊबंधू, बाल गोपाल, सर्वांना या छोट्याशा सेवकाच्या मनपूर्वक नमस्कार नमस्कार नमस्कार. ही बैठक 4 तत्व 3 शब्द घडलेले प्रॅक्टिकल अनुभव याच्या आधारे सुरू झालेला आहे. आत्ताच ताईला मार्गदर्शन केलेलं आहे का हा मार्ग केव्हा दिसतो, हा मार्ग केव्हा दिसतो जेव्हा आपल्याला घाटावर जाण्याची तयारी राहते. सर्व करून सनेरी आपण थकून जातो आणि जेव्हा घाटावर जायची तयारी राहते तेव्हा असे महान त्यागी बाबा जुमदेवजीचा हा मार्ग दिसतो आणि महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या कृपेनं घाटावरला सेवक आज ताटावर आलेला आहे. त्या बाबाची पुण्य आहे. म्हणून अशा बाबासाठी तलाब में पानी बहुत है, तालाब में पानी बहुत है लेकिन सागर जैसा नहीं. इस धरती पे संत है लेकिन बाबा जुमदेवजी जैसा नहीं. आज महान त्यागी बाबा जुमदेवजी सारखे संत ह्या धरतीवर कोणी नाही आणि त्यांना जर खरोखर साथ देणारी असेल म्हणून मी म्हणत राहतो बगीच्यामध्ये फुल बहुत आहेत, बगीच्यामध्ये फुल बहुत आहे पण रोज फुल देणारी असेल ती जाही. अरे महान त्यागी बाबा जुमदेवजीला खरोखर अगर त्यागी करणारी असेल ती वाराणसी आई. म्हणून बाबांनी म्हटलं आहे पती आणि पत्नी हे 2 प्रकारचे चटके आहेत. म्हणून मी माझा अनुभव येणारा 3 एप्रिल येत आहे आणि सर्वांच्या माझ्याकडे माझ्या जेव्हा या मार्गामध्ये जुळलो तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. लोक मला गरिब्या, बिमाऱ्या, भिकाऱ्या, वांजोट्या सर्वच बोलत होते पण मी त्यांना जवाब न देता बाबाला जवाब दिला. बाबा मी तुमच्या सेवक झालो, परिस्थिती अशी आहे, अनेक वालेच नाही तर सेवक मी बोलत आहे पण माझ्या तत्व शब्द नियमावर खरोखर बोट राहिला आणि बाबाच्या कृपेनं आज सर्व सेवक सुख आणि समाधानी झालाय. तेव्हा बाबाने म्हटलं आहे हे सेवक कर्म कर फल की चिंता मत कर. हे बाबाचे शब्द आहेत. तेव्हा मला वाटलं
तेव्हा बाबाचा शब्द माझ्या कानी होता, क्या सत्य के पीछे दौड़, सोना चांदी हिरा मोती गाड़ी घोड़ा कार बंगला, अरे इतनाच नाही तर मानधन भी तेरे पीछे दौड़ेगा. म्हणून आम्ही या ठेकलेले सेवक आज इथं मानाने सन्मान मिळत आहे त्या बाबामुळे. म्हणून आज 3 एप्रिलचा जेव्हा मला मुलगा झाला आणि त्याचा जन्म 2 एप्रिलचा, त्याचा जन्म 2 एप्रिलचा आणि तो छोटासा असताना पाटावरून पडला. 3 ते 4 महिन्याच्या असताना एका छोट्याशा रूम मध्ये किरायला राहत होतो. तेव्हा तो छोटासा मुलगा जे पूजेचा पाठ राहते त्याच्यावर काचाची पायली तांब्याची झारी सर्व जवळ, तो छोटासा मुलगा त्या पाटावरती पडला आणि तांब्याची झारी एकदम पचकून गेली. असा वाटला का तिच्यावर रोलर गेला, जो बेलन म्हणतात ना, एवढा पचकून गेला. मुलाला काहीच लागला नाही, काचाचाही गल्ला नाही, काहीच नाही. तेव्हा आम्हाला वाटला का खरोखर परमेश्वरांनी याचा संरक्षण केला, पण आम्हालाही कळला नाही. ते अनेक वाली पाहुणी आमच्या घरी आली आणि आम्ही तिला अनुभव सांगितला. भाऊ म्हणे मी मार्गात नाहीये, पण मार्गवाल्यासोबत राहतो म्हणून मला थोडा बहुत अनुभव आहे, मी तुला सांगतो. तुझ्या मुलगा जेव्हा पाटावरून पडला तेव्हा बाबा हनुमानजीनं त्याला जल्ला. बाबा हनुमानजीचा एवढा वजन आहे, त्या वजनानं ते झारी पचकली. म्हणून बघा ताईनं मार्गदर्शन केला. बाबानं म्हटलं आहे आगे कलियुग आहे. म्हणून मी तुम्हाला सेवकी ताईसाठी अनुभव सांगतो का खरोखर बाबानं म्हटलंय का या परमात्माची शेवटी सती सावित्री आहे. म्हणून सावलेंकरला अनुभव आहे. एक सेवकीन ताई बाजाराला गेली, एक सेवकीन ताई बाजाराला गेली आणि त्या ठिकाणी रात्र होऊन गेली. रात्र झाल्यानंतर त्यांना 2-3 सेवकीन बाई एक गावच्या अशा राहिल्या त्या बाजारामध्ये आणि त्यांना वाटलं का आपल्याला गावी जायचं, ॲटो वगैरे काही नाही. तेव्हा त्यांनी एक ॲटो ठरवला, त्यांनी एक ॲटो ठरवला आणि आपण हा ॲटो करून चालले जायच्या. तेव्हा तिन्ही बाहेर त्या ॲटो मध्ये बसल्या आणि ॲटो निघाला. पहिल्या गावाला पहिली बाई त्या गावामध्ये उतरून गेली, दुसऱ्या गावाला तिथं दुसरी बाई उतरून गेली आणि जे सेवकीन बाई होती तिचा शेवट गाव होता आखरी. तेव्हा दोन्ही बाया उतरल्या, बाहेर राहिली एकटी. तेव्हा त्या ॲटोवाल्याच्या मनामध्ये भावना कुभावना त्याच्या मनामध्ये तयार झाल्या आणि त्याचे विचार बदलले. त्यांनी ॲटो चालू करायचा, बंद करायचा, ॲटो चालू करायचा आणि बंद करायचा. तेव्हा त्या बाईला वाटला याचा ॲटो आता बंद चालला, पण याच्या मनात काहीतरी भावना आली. तेव्हा सेवकीन बाईनं तिथं जयगोत प्रणाम केला आणि खरोखर भगवंत तिथं त्यांच्या शब्दावर उपस्थित झाले. तेवढ्या रात्री त्याच ठिकाणी त्या बाईचा सक्का भाऊ बाई घेऊन त्या ॲटोवर गेला आणि त्या बाईला दिसला माझा भाऊ एवढ्या रात्री ॲटोवर जोर कसा का. तेव्हा तिला हिंमत आली. तेव्हा ती बाई त्या भावाच्या गाडीवर बसली. भाऊनं म्हटलं का बाई हा ॲटो सोडून दे, मी तुला घरी सोडून देतो. तेव्हा त्यांच्या भावाच्या गाडीवर बसून भावाने बाईला घरी सोडून गेला. अंगणामध्ये गाडी उभी केली, बाई घरामध्ये गेली. तेव्हा भावाला म्हणतो आतमध्ये ये. तर भाऊ का म्हणतो बाई मी येतो, मी गावातून येतो. तेव्हा बाईला वाटला का असल कुठं पाणी ठेवल्यावर जात असेल आणि येत असेल. तेव्हा चमत्कार कसा झाला, स्वयंपाक करून बाईने ठेवला. तेव्हा मुलाला म्हणतो अरे स्वयंपाक झाला, मामाला फोन लाव. तेव्हा तो मुलगा मामाला फोन लावतो, मामा स्वयंपाक झाला आहे, जेवण करावले या. तेव्हा तो भाऊ म्हणतो मी तुझ्या घरी कधी आलोच नाही, मी तुझ्या आईला म्हणून बोलत नाही, मी कसा जेवाले. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य असा आहे का सेवकीन बाईच्या शब्दावर बाबा जिंदगी नव्हे, बाबा हनुमानजी म्हणा स्वतःच्या भावाचा रूप घेऊन देणारी त्या बाईला घरी सोडून दिला. नाही तर आज कलियुग आहे, आज कलियुग आहे. रावण गेला नाही, रावण आज भी जिवंत आहे. म्हणून बाबाला म्हटलं आहे सत्य के पीछे दौड़ और किसी के पीछे मत दौड़ना. म्हणून मी सेवकीन बाईला सांगत राहतो परमात्माची शेवटी सती सावित्री पेक्षा कमी नाही आहे. परमात्माची शेवटी सती सावित्री पेक्षा कमी नाही आहे. आपल्या पती परमेश्वराला म्हणा अरे जरी तू लोक्याच्या 10,000चा हँडसेट असतील
पण मी बी एक 100 रुपयाची जिओची सिम आहे. चांगलं जगामध्ये होत आहे. पती हा परमेश्वर आहे, त्यांचा मुखंड आहे. त्याला खूप राहता कोणाला वाटतं मी घर चालवतो, मी सर्व करतो म्हणून बाईला लहान समजतात. बाई लहान नाही. जोपर्यंत त्या मोबाईलला सिम लागल नाही तो मोबाईल काम करत नाही. त्या परिवारामध्ये तो पत्नी त्या पत्नीला त्या परिवाराला साथ देणार नाही तोपर्यंत ते भगवत कृपा काम करणार नाही. म्हणून आपण या बाबांसमोर जो जुळलेले आहोत हे आपली काही कृपा नाही. म्हणून मी वारंवार म्हणत राहतो त्या कलियुगामध्ये महंताजी बाबा गुंडोजी जन्माला आले नसते. ह्या कलियुगामध्ये महंताजी बाबा गुंडोजी जन्माला आले नसते हे बाबाचे सेवक झालेच नसते. आणि आईनं बाबाला साथ दिली. प्रत्येक मार्गदर्शकाला याचं महत्व आहे की सेवक संमेलन काय होते आणि कसं होते. मी या मार्गात येण्याच्या आधी पुष्कळ दुःखी होतो. मला लॅटरीचे आणि जुव्याचे व्यसन होतं. या मार्गात आल्यानंतर माझ्या मार्गात येण्याच्या आधी 6 लाख रुपये कर्ज होतं. त्यांना एखादी पत्रिका अगर दिली तर स्टेजवर दाखवायची नाही, या कार्यक्रमाला लोक जा असे त्यांचे मेसेज होते. परमेश्वराची कृपा झाली. त्या निवासस्थानी हिरवं झाड अगर लागलं असेल तर सर्व मार्गदर्शकामुळे लागलं. त्याला फांद्या फुटल्या. आम्ही आमचे कर्म करत गेलो, असे कार्य केले. तेव्हा आम्ही 10 जानेवारीच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका वाटायची. तेव्हा माझी पत्नी 5 लोकांचा डब्बा द्यायचा आणि अशा रोडावरती उभं राहायचं किंवा एखाद्या झाडाखाली थांबायचं. तेव्हा तो डब्बा घ्यायचा आणि सर्व 5 लोक मिळून खात होतो. आज या परिसरामध्ये प्रत्येक मार्गदर्शक रात्री आलो. सकाळी भाऊ 8 वाजता गेलो म्हणे पत्रिका वाटायला. हे सर्व सरप्राईज मध्ये नाही आले. मार्गदर्शकाच्या या परिसरातल्या सेवकांचे परिश्रम आहे. रात्री सकाळी 8 वाजता आम्ही पत्रिका वाटायला गेलो म्हणे. आणि तेव्हा काय म्हणे कुठेही आम्ही थांबलो नाही. प्रत्येक गावात पत्रिका वाटल्या आणि 8 वाजता सायंकाळी घरी येऊन जेवण केलं म्हणे. हा कार्यक्रम असा नाही घडत. प्रत्येकाला याचं महत्व मालूम आहे. आताच आम्ही बोलत होतो तेव्हा मार्गदर्शक इकडे पाण्याच्या बाटला प्रत्येकाची व्यवस्था करत आहे. त्यांच्या मुलीचं लग्न आहे म्हणे म्हणून एवढी भावताप करते म्हणे. जेव्हा मुलीचं लग्न होते ना तेव्हा मुलीचं लग्न ठरते तेव्हा बापाचं महत्व त्या दिवशी आम्हाला कळते. तशा पद्धतीने हे जनरल हवन आहे ना, त्यांनी एकट्याने आणि त्यांच्या आजच्या परिसरातल्या सेवकांनी आणि प्रत्येक मार्गदर्शक अगर आले असेल ना त्यांच्या प्रेमामुळे आले. हे सर्व तुम्हाला सरप्राईज नाहीये, त्यांच्या परिश्रम आहे. तशाच पद्धतीने वडिलांचे परिश्रम काय होते तुम्हाला थोडक्यामध्ये सांगू इच्छितो. जेव्हा वडिलांनी मुलीचं लग्न ठरलं आणि व्यवस्थित सर्व गोष्टी घडत गेल्या तो प्रत्येकाच्या जेव्हा पत्रिका छापायला गेला तेव्हा त्या पत्रिकावाल्याच्या पाया लागल्या आणि म्हणे दादा माझ्या मुलीचं लग्न आहे, छान पत्रिका छाप. मंडपवाल्याकडे गेला. दादा म्हणे हा मंडप आता जसं जनरल हवन आहे किती चांगला मंडप पडेल, मार्गदर्शकाचं लक्ष होतं. तेव्हा मार्गदर्शकांनी सांगितलं, तेव्हा त्या वडिलांनी सांगितलं का माझ्या मुलीचं लग्न आहे, छान मंडप टाक दादा म्हणे. कॅटरेसवाल्याकडे गेला. आचार्याला म्हणतो दादा माझ्या मुलीचं लग्न आहे, छान स्वयंपाक बनवतो. प्रत्येकाला ऑर्डर दिला आणि जेव्हा 2 महिन्यापासून त्या लग्नाच्या पत्रिका जेव्हा वाटत होता तेव्हा कुठे जेवण करून घरी गेला ना तर प्रत्येकाला जेवण मिळतं आणि घरून अगर उपाशी गेला त्याला सायंकाळवरी उपाशी राहावं लागतं. हे प्रत्येकाला माहित आहे. जेव्हा वडील पत्रिका वाटू थकून जात होता आणि सायंकाळी घरी येऊन विश्राम झोपत होता. लग्नाचं खूप मोठं टेन्शन होतं. लोकांकडून पैसे मागितले, कर्ज केलं आणि कोणताही असा बाप नाही की त्या मुलीच्या लग्नाला पैसा जमा करून ठेवतो.
तो त्या मुलीच्या एज्युकेशनला, तिचं चांगलं एज्युकेशन, चांगले कपडे, चांगला ड्रेस घालण्यासाठी त्याचा परिश्रम होतो. जेव्हा त्या मुलीचं लग्न तयार होतं आणि मुलीचं लग्न तयार झाल्यानंतर जेव्हा सकाळपासून स्टेजवर गेटवरती उभा राहते तिचे वडील, आणि तो वडील म्हणते माझ्या मुलीचं लग्न आहे दादा, अंदर छान जेवण ठेवलेलं आहे, बिस्लरीची पाण्याची बॉटल ठेवलेली आहे, तुम्ही सर्व जेवण करा. व्यवस्थित लग्न चालू राहते. जेव्हा धीरे धीरे वेळ होते आणि जेव्हा 5 वाजताचे ठोके वाढते, जेव्हा त्याचे 10 किलोचे पाय रात्री 5 वाजता सायंकाळला 100 किलोचे होते, तेव्हा तो वडील सायडिकच्या मागे लपते. त्याला मालूम होतं की आता माझी मुलगी मला बोलवेल. तेव्हा ती मुलगी गेटकडे बघत असते, माझे पप्पा कुठे गेले. आणि जेव्हा गेटकडे बघते आणि मुलगी म्हणते की ओ पप्पा, आता तर तुम्ही या सकाळपासून स्टेजवर नाही आले. जेव्हा तो कसाही लकडत होते आपल्या स्टेजवरती, आणि जेव्हा मुलगी उसंदी भरते आणि तेव्हा ती गडे मिळते, तरी मुलांचे वडील काय कर्ज करून बी घाबरत नाही. बेटा म्हणतो रडू नको, तुला जवायांनी आणि तुझ्या सासू सासऱ्यांनी काही म्हटलं तर 24 तास माझा दरवाजा तुझ्यासाठी उघडा आहे. पप्पाला मुलगी काय म्हणते, अहो पप्पा, आता तुम्ही माझ्या लग्नाचं खूप कर्ज उचललं. तेव्हा मी रागवलं, मम्मी सोबत तुमचे वाद व्हायचे, तेव्हा मी म्हणायचं की पप्पा जेवण करा, नाही तर मी नाही करणार. पण आता पप्पा मी चालली आहे, तुम्ही आपल्या जीवाला कमी जास्त करू नका आणि सर्वांचं कर्ज व्यवस्थित खंडवा. तेव्हा ती मुलगी काय म्हणते, पप्पा म्हणते तुम्ही हे सर्व कर्ज खंडेल म्हणते, आणि तुम्ही मला जे शिकवलेलं म्हणते, माझ्या सासू सासऱ्याला किंवा माझ्या पतिदेवानी त्रास बी दिला ना, तो त्रास सहन करेल म्हणते, पण मी तुमचं नाव नाही डुबवणार म्हणते. तेव्हा ते वडील आणि वडिलांचं महत्व काय होते हे प्रत्येकाला कळते. आजकाल आपण काय करत आहोत, मुलं आई वडिलांचा अपघात करत आहे, मुली आई वडिलांचा अपघात करत आहे. एक मुलगी नागपूरला एज्युकेशन करायला लागली, तो मार्गात आला, वडील मार्गात आल्यानंतर खूप काही त्यांनी कमवलं. या धर्मामध्ये आल्यानंतर शेती वाडी सर्व गोष्टी चांगल्या झाल्या आणि माझ्या मुलीचं एज्युकेशन चांगलं झालं पाहिजे म्हणून त्यांनी नागपूरला ऍडमिशन केली. त्या मुलीचं एज्युकेशन चालू होतं तेव्हा मधामध्ये तिचा एक प्रेम प्रकरण तयार झालं आणि त्या मुलीने प्रेम प्रकरण करून ती मुलगी पडून गेली. आई वडिलांचा श्राप जसा आशीर्वाद मुलींना लागते ना, तसा श्राप पण खूप जोरदार लागतो. ते मुलगी पडून गेली आणि ती वडिलांनी आणि आईने घरातून बाहेर निघणं बंद झालं. ज्ञान म्हणे तुम्ही परमात्माचा मार्ग घेतला, देवाचं विसर्जन केलं, सर्व केलं, आता तुम्हाला या सर्व मुलींना हे शिकवलं का, या धर्मामध्ये आलं असंच करता येते का, या सर्व गोष्टी आई वडिलांना टोचून बोलले. परमेश्वरी कृपा झाली, तिचं लग्न झालं, सर्व व्यवस्थित झालं, तिला एक मुलगी एक मुलगा पण झाला. ती गोलीबार चौरस्त्यालाच राहत होती. त्या मुलीला काही दिवसानंतर ब्लड कॅन्सर झाला. तिला ब्लड कॅन्सर झाला, परमेश्वराच्या कृपेने नाही झाला, तिच्या मायबापाच्या श्रापाने तो ब्लड कॅन्सर झाला. तुम्हाला काय वाटलं की त्याचा अपमान केला, त्यांनी तर सहन केला, पण भगवंत तुम्हाला काय देऊन गेला. भगवंताची कृपा झाली, तिला माझा फोन नंबर भेटला. मी 10 जानेवारीच्या पत्रिका वाटत असतो, माझा नंबर होता. तेव्हा त्या मुलीने मला कॉल केला, काकाजी मी गोलीबार चौरस्त्यावर राहतो. म्हटलं बेटा टिमकीला चालली जा आणि तू आपलं बोल. काकाजी म्हणते माझा परिवार इथेच राहतो, त्यांना सर्व गोष्टी माहीत पडल्या तर मला कसं होईल. ठीक आहे म्हटलं ये घरी. एक दिवस घरी आली. लोक म्हणतात की आपण साफसफाईचे आणि अगरबत्तीचे कार्य देतो. मी तिला कार्य कशा पद्धतीने दिले
तेव्हा तिला 3 दिवस सांगितलं की तो भगवंताला सांग, आंघोळ केल्यानंतर बाबाला विनंती कर, प्रणाम कर आणि आई वडिलाला फोन कर. तिला फोन कशाचा केला तर आई, बाबा मी तुमचं मन खूप दुखवलं, मी तुमचा अपमान केला, मी वाईट कृत्य केले, याची मला माफी मागतो. वडील आणि आई तिकडे रडत होते. त्यांना माहित होतं की माझ्या मुलीला ब्लड कॅन्सर झालेला आहे. आई वडील तिकडे रडत होते. त्यांना वाटलं की आता माझी मुलगी अंतिम क्षणावर आहे. बेटा म्हणे घाबरू नको, येऊन ना, तुझा पतिदेव साथ नाही देत असेल, सासू सासरे साथ नाही देत असेल, त्या मुलांना घेऊन येऊन जा. पप्पा नाही म्हणे मी ठीक आहे. 3 दिवस तिने माफी मागितली. 4थ्या दिवशी फोन आला, पुन्हा सासू सासऱ्यांना माफी मागणं चालू केलं तिने. सासू सासऱ्याला माफी मागितलं. त्यांनाही वाटलं की माझी सून आता अंतिम क्षणावर आहे. तेव्हा तिनेही म्हटलं बेटा येऊन जा घरी, तुझी गरज आहे आम्हाला, ये, घाबरू नको. पण तिने तेही नाही केलं. आता काकाजी 8व्या दिवशी काय करायचं सांग बेटा, म्हटलं काय करायचं, तुझी काय इच्छा. पतिदेवानी सोडून दिलं होतं तुला. पुन्हा 8व्या दिवशी तिला पतिदेवाला बोलवायला लावलं आणि तू आपल्या पतिदेवाचे पाय धुवून पाणी पे. परमेश्वराच्या कृपेने तिने तेच कार्य केले. तोही मुलगा खूप रडायला लागला. मी चूक केली, तिने माफी मागितली. आज तिचा ब्लड कॅन्सर 90% नाहीसा झाला. या धर्मामध्ये हा चमत्कार आहे. पण आमचे कर्म आणि आमचे कार्य त्या लायकीचे असावं, एवढेच बोलून माझ्या शब्दाला समाप्त करतो. सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. धन्यवाद. यानंतर चारगाव मुंबई परिसरातील सेविका लेझिम नृत्य करतील अशी मी विनंती करतो. लेझिम चारगाव. हॅलो 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 हॅलो. तेरा हाथ सिर पे होने से मेरे सब काम साकार होते हैं. तेरे हाथ सिर पे होने से मेरे सब काम साकार होते हैं. मैं जब भी याद करता हूँ बाबा तुम्हें, मुझे तो बस तेरे दीदार होते हैं. उसके होते हुए तू परेशान है. भगवान बाबा हनुमान जी के चरणों में हर समस्या का समाधान है, हर समस्या का समाधान है. आणि आता सुंदर लेझिम नृत्य घेऊन येत आहे बाबांच्या. तर बाबा त्यागी झालेच नसतो आणि बाबांनी भगवत कृपा प्राप्त केलीच नसती तर तुमचे आणि आमचे जीवन सुखी झालेच नसते. म्हणून मान त्यागी बाबा जिंदगीची कृपा अपरंपार आहे. आणि सर्वात जास्त बाबाला म्हटलं आहे ज्या घरामध्ये ज्या परिवारामध्ये दोनही अगर पती पत्नीचे चक्के अगर बरोबर असतील तर त्याच्या केसाले का मासाले धक्का लागणार नाही. म्हणून पहिल्या दिवसाकडे बोट ठेवून सगळ्यांनी आपण त्या बाबाच्या छालाचा बाबाच्या 3 एप्रिल येता म्हणून एक ओळ सादर करतो जे भगवंताला लिहिला नाही, ऐकला नाही, कुठला नाही. 1921 साल 1921 साल एप्रिल महिना तारीख 3 जन्मा आले बाबा जुम्मन. खोट आहे का खरं? खरं का खोटं की? खोट आहे का खरं? ओ या मानव धर्माचे शिल्पकार बाबा जुम्मोरी तुमरी कर. या मानव धर्माचे शिल्पकार बाबा जुम्मोरी तुमरी कर. म्हणून आपण कितीही काही केला तरी बाबाची बराबरी करू शकत नाही. अरे सूर्याचे किरण कोणी लपू शकत नाही, फुलाच्या सुगंध कोणी चोरू शकत नाही. अरे एक जन्म का 1000 जन्म भी घेतले तरी बाबा जुम्बोजीचे उपकार कोणी फेडू शकत नाही, कोणी फेडू शकत नाही. म्हणून वेळ झालेली आहे, बोलायचा भरपूर राहतो. मला इथं बोलण्याची संधी मिळालेली आहे. म्हणून
माझ्या बाबाच्या कृपेनं जे काही माझ्या येणेवरच्या वाच्यातून शब्द निघाले असतील ते बाबाच्या सेवकाचे शब्द आहे भाऊ बंधूचे शब्द बोल समजावून प्रेमानं बोल कराल. बाबाचे सेवक आणि शौकीनी आहेत बोध दिलदार, बाबाचे सेवक आणि शौकीनी आहेत बोध दिलदार. इथंच आपले दोन शब्द संपवतो. सर्वांशी बोल नमस्कार, सर्वांशी बोल नमस्कार, सर्वांशी बोल नमस्कार. खूप खूप सुंदर भाऊ किशोर भाऊ सोनवणे कार्यकर्ता साहेब मंचावर आपले स्थान ग्रहण झाले. त्यांचे स्वागत नंदूभाऊ बोले करतील. धन्यवाद झंझाड साहेब. यानंतर पंढरीजी शेरकी साहेब शाहीर भजन मंडळ एखादा अनुभव व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. बघा या समाजामध्ये स्त्री आणि पुरुष सारखे समजले जातात. स्त्रियांना पण 50% आरक्षण आहे आणि असं कोणतंही क्षेत्र राहिलेलं नाही ज्याच्यामध्ये स्त्रिया मागं आहेत. मग आपण रक्तदानासाठी मागं राहिलं पाहिजे का? नाही ना. ज्यांचं वजन 50 किलोचा वर असेल त्यांना रक्तदान आपण करू शकतो. अमन वॅक सेंटर नागपूर त्यांचं आज आमंत्रण झालेलं आहे आणि सगळ्यांनी प्रयत्न होईल रक्तदानाचं रक्तदान करा आणि जीवनदान एखाद्याला द्यावं. त्यानंतर पंढरीजी शेरकी भजन मंडळी शाहीर सुंदर असं मार्गदर्शन आपल्या समोर घेऊन येत आहे. जोरदार गाड्या असू द्या. तर या ठिकाणी आपण सर्व भगवंताला एकतरी प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जमदेव जी को प्रणाम. परमात्मा परम पूज्य परमात्मा सेवक मंडळ टिमकी नागपूरच्या वतीने आणि बाबाच्या आदेशाप्रमाणे आज या ठिकाणी हिवरावरी या गावातील बाबा भव्य सेवक संमेलन कार्यक्रमाचा आयोजन केलं. या ठिकाणी उपस्थित भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जमदेवजी उपस्थित बाबांना माझा प्रणाम. तशा सर्वांच्या वाराणसी उपस्थित आहे सुद्धा माझा प्रणाम. या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये आजच्या बैठकीचे अध्यक्ष मान्य श्रीमानजी धनराजी मानापुरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. भाऊला नमस्कार. तसेच आजच्या बैठकीचे उपाध्यक्ष मान्य सुनीलजी पदगिरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. भाऊला नमस्कार. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य शंकर भाऊ सोळटक्के या ठिकाणी उपस्थित आहे. भाऊला नमस्कार. या ठिकाणी मंचकावर संपूर्ण सेवक सेविका बालसेवक सर्वांना एक साथ नमस्कार नमस्कार. तर या ठिकाणी बघा अच्छा या कार्यक्रमामध्ये मला एक संचालक साहेबांनी शब्द बोलायची संधी दिली म्हणून या ठिकाणी तुमच्या समोर सादर करतो. या पर्वत अरे पर्वत और हमने भी आवाज भगवान आ गए. अरे हमने भी आवाज भगवान आ गए. या ठिकाणी या परमेश्वरी कार्यामध्ये या भगवत कार्यामध्ये हमने आवाज दी भगवान या खडे. तो या ठिकाणी भगवत कृपेवर बाबाने दिलेल्या तत्व शब्दनेवर शेवकाने आज या मार्गाशी जुळलो. परमेश्वरी कृपा सदैव आमच्यापाशी विराज आहे आणि हा मानव धर्म मानवाला शिकण्याचा कार्य आहे.